शुभम पाटकर 26 वर्षीय जळगावचा एक मध्यमवर्गीय तरुण, आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. घरच्यांच्या डोळ्यातील आपल्याबद्दलची आशा पाहून त्यानं आपलं शिक्षण पूर्ण करून एक खाजगी नोकरी सुरू केली. तो आता पूर्ण सेटल झाला होता. त्यामुळे आता त्याला आपल्या आयुष्यात एक जोडीदार हवा होता, जो त्याचे सुखदुःख वाटून घेईल, त्याच्या आईवडिलांची काळजी घेईल. त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी अनेक स्थळं आणले होते, परंतु त्याला स्वतःचा जोडीदार हा स्वतःलाच निवडायचा होता. 14 मार्च 2023ला शुभम मोबाईलवर खेळत असताना त्याच्या फेसबुक अकाउंटवर दिव्या पाटील नावानं एका मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्याने तिचा प्रोफाईल फोटो बघितला तर एक गोड सुंदर चेहऱ्याची सुंदर मुलगी. त्याने लगेचच ती रिक्वेस्ट स्वीकारली आणि लगेचच दोघांचे एकमेकांना मेसेज सुरू झालेत. दोघांमध्ये विचारांचे आदानप्रदान झाले. शुभमला आता वाटले की हीच ती मुलगी जिच्यासोबत मी माझं पूर्ण आयुष्य घालवू शकतो. दिव्या देखील दिसायला देखणी होती, हुशार होती. तिच्या बोलण्यात गोडवा होता. अगदी काही दिवसातच त्यांचं नातं इतकं घट्ट झालं की दिव्यानंच त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. शुभम अगोदर थोडासा गोंधळला, परंतु दिव्याच्या प्रेमात तोही होता. तिच्यावर विश्वास ठेवून त्यानं देखील तिच्यासोबत लग्न करायला लगेच होकार दिला. फक्त 15 दिवसात त्या दोघांचंही लग्न ठरलं गेलं. शुभमच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावरच त्यांच्या लग्नाचा सोहळा पार पडला. धूमधडाक्यात त्यांच्या लग्नाची तयारी सुरू होती. घरच्यांनी आनंदीतच पारंपरिक पद्धतीनं शुभम आणि दिव्याचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पाडलं. शुभमच्या आईवडिलांनी देखील दिव्याला आपली सून म्हणून स्वीकारलं आणि संपूर्ण त्यांचं कुटुंब तिच्या स्वागतासाठी उत्साही होतं. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रविवारी दिव्या आणि शुभम हे देवदर्शनासाठी गेलेत. सगळं काही सुरळीत सुरू होतं. शुभम तर स्वप्नामध्येच हरवला होता, पण लग्नाच्या त्या रात्री तो आपल्या आयुष्याच्या पहिल्याच पायरीवर उभा राहिला. तेव्हा त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा धक्का त्याची वाट बघतच होता. देवदर्शनावरून आल्यानंतर शुभमच्या कुटुंबाने मुलगा आणि सुनेच्या मधुचंद्राची तयारी केली. त्यांची खोली खूप चांगल्या प्रकारे फुलांनी सजवली गेली. मेणबत्ती लावल्या गेल्या. सगळीकडे सुगंध पसरत होता. शुभमच्या देखील मनात नवीन आयुष्याची खूप स्वप्न होती. दिव्या देखील आपल्या खोलीत जाऊन बेडवर बसली होती. शुभम सुद्धा मनात खुश होत आपल्या खोलीत जाऊन दिव्याजवळ जाऊन बसला आणि प्रेमानेच तिचा हात हातात घेतला. दिव्या मात्र त्याला तिच्याजवळ बघून अस्वस्थ होताना दिसत होती. तिने घाईतच त्याचा हात तिच्यापासून बाजूला केला आणि लगेचच त्याला म्हणाली, मी खूप थकले आहे, मला आता झोप येत आहे. तिचे असे बोलणे ऐकून शुभम थोडासा गोंधळला. अगं काय झालं? काही झालंय का? कुणी काही बोललं का तुला? ठीक तर आहेस ना? तो तिला प्रेमात विचारू लागला. तिच्या चेहऱ्यावर आता चिंता पसरली आणि ती लगेच म्हणाली, माझ्या शरीराला त्रास होत आहे, मला आता काही करू नकोस. तिचे असे बोलणे ऐकून त्याला धक्का बसला. त्याला तिच्याबद्दल काहीतरी वाटू लागले, पण तरीही त्याने दिव्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण अचानकच ती त्याला तिच्यापासून दूर ढकलत म्हणाली, माझ्याजवळ येऊ नकोस, सांगितलं आहे ना. त्याच्यावर रागवत त्याला खोलीच्या बाहेर ढकलत ती त्यालाच शिव्या देऊ लागली. शुभम मात्र खूप गोंधळला. त्याला काहीच समजत नव्हतं. इतक्या प्रेमाने लग्न झालेल्या व्यक्तीचं अचानक असं वागणं पाहून त्याला काही समजेनासं झालं. इतकं होऊन देखील तो माघारी परत आपल्या खोलीत गेला आणि तिच्यासोबत प्रेमाने चर्चा करू लागला. पण ती मात्र त्याचं ऐकत नव्हती. म्हणून त्यानंच तिला विचारलं, तुला काय झालं आहे दिव्या? तुझं हे काय चाललं आहे नेमकं? तुला माझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं का? आणि जर असे वागायचे होते तर लग्नच का केलं? तेव्हा दिव्याने एकच वाक्य उच्चारलं, ते म्हणजे, मी तू समजतोय तशी मुलगी नाही, मी एक तृतीयपंथी आहे. तिचं असं बोलणं ऐकताच शुभम सुन्न झाला. त्याला खूप मोठा धक्काच बसला. काही वेळ पूर्ण विश्वच आपल्या भोवती फिरत असल्याचं त्याला जाणवलं. समोर उभी असलेली व्यक्ती तिच्यावर त्यानं मनापासून प्रेम केलं होतं, जिला आपल्या आयुष्यभराचं जोडीदार समजलं, ती तर मुलगी नसून एक तृतीयपंथी होती. त्याचा मात्र तिचं बोलणं ऐकून राग अनावर झाला. तो संताप व्यक्त करत तिला बोलला, हे काय केलंस तू दिव्या? तू का मला फसवलं? दिव्या आता रडत रडतच त्याला म्हणाली, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता शुभम. मलाही या समाजात मुलींसारखं जगायचं होतं. एक नॉर्मल आयुष्य मला जगायचं होतं, म्हणूनच मी असं केलं. शुभमला मात्र आता तिचं काहीच ऐकायचं नव्हतं. त्यानं लगेच आपल्या घरच्यांना तेव्हा तिथे बोलवलं आणि जे काही दिव्या आणि शुभम मध्ये बोलणं झालं ते सगळं आपल्या घरच्यांना सांगितलं. शुभमचं बोलणं ऐकून त्याच्या घरच्यांवर तर वीज पडल्यासारखंच त्यांना झालं. लग्न करून आणलेली आपली सून मुलगी नसून ती चक्क तृतीयपंथी असल्याचं समजल्यावर पाटकर कुटुंबियांना खूप मोठा धक्काच बसला होता.
म्हणून त्यांनी मदतीसाठी पोलीस ठाणे व न्यायालयात लगेचच धाव घेतली. शुभमला मात्र खूप मोठा धक्का बसलेला होता. तो मानसिक तणावात गेला होता. आता मात्र या समाजात आपली अब्रू कशी वाचवायची ही चिंताच त्याला लागून होती. त्यानं आयुष्यभर आपल्याला साथ देईल असा जोडीदार शोधण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण त्याच्या विश्वासावरच खूप मोठा घाला घातला गेला. ही घटना केवळ शुभमसाठीच नाही तर पूर्ण आपल्या समाजासाठीच मोठा धडा होता. सोशल मीडियावर ओळखी वाढल्या, प्रेम निर्माण झालं आणि बिनधास्तपणे लग्नाचे निर्णय घेतले जाऊ लागले. पण त्या निर्णयांमध्ये जर पारदर्शकताच नसेल तर असे धक्कादायक प्रकार घडू शकतात हे मात्र विसरू नये. शुभमने हा लढा फक्त स्वतःसाठीच नाही तर अशा फसवणुकीपासून इतर तरुणांना वाचविण्यासाठी देखील लढला. त्याने हा संदेश त्याच्यासारख्याच इतर तरुणांना दिला. कोणत्याही नात्यात विश्वास आणि पारदर्शकता खूप महत्त्वाची आहे. लग्न ही फक्त दोन व्यक्तींची गोष्ट नसून दोन कुटुंबांची बांधिलकी असते. त्यामुळे कोणत्याही नात्याची नीट पारख करून विचारपूस करून तेव्हाच लग्न करायचा विचार करावा हे त्याला चांगलंच समजलं. शुभमच्या कुटुंबियांकडून ॲडव्होकेट केदार भुसारी यांनी न्यायालयात तक्रार केली. घडल्या प्रकाराबाबत शुभम पाटकर व कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांसह रामनंदननगर पोलिसात लेखी फसवणुकीची तक्रार सुद्धा दिली. त्यानंतर संशयित दिव्याबाबत उपलब्ध पुरावे आणि डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल जमा करण्यात आला. प्रथम वर्ग न्यायाधीश RY खांडरे यांच्या न्यायालयाने पोलिसांना तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. सोशल मीडियाच्या या दुनियेमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत आणि त्यात भरडले जात आहेत निरागस लोक. शुभमच्या या घटनेनं तरुण मुलांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला. जर तुम्ही सोशल मीडियावर कुणाच्या प्रेमात पडले असाल तर या गोष्टींची नीट चौकशी करावी, तेव्हाच पुढची पावलं उचलावी. अन्यथा एक तुमचा चुकीचा निर्णय तुम्हाला आयुष्यभरासाठी दुःख देऊ शकतो. या घटनाबद्दल आपण काय शिकावं? कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी संबंधित व्यक्तीचा भूतकाळ, तिच्याबद्दल नीट शहानिशा करावी. अर्धवट माहितीवर विश्वास ठेवून आपल्यासाठी ते धोकादायक ठरू शकतं हे लक्षात ठेवा. मुलगी स्वतःहून लग्नाचा प्रस्ताव आणते आहे हीच गोष्ट विचार करायला लावणारी आहे. म्हणून आपण नीट चौकशी करूनच लग्नाला होकार द्यावा. आणि तरीही असे प्रकार घडलेच, आपली फसवणूक झालीच तर गप्प बसू नका. कायद्याच्या मदतीनं न्याय मिळवण्यासाठी पुढे या. आणि हो, तृतीयपंथी व्यक्तींनाही जगण्याचा हक्क आहे, पण तो प्रामाणिकपणे, इतरांची फसवणूक न करता. दुसऱ्यांचं जीवन बर्बाद करणे हा हक्क त्यांनाही नाही. लग्न दोन व्यक्तींचं होतं, परंतु दोन परिवार एकत्र येत असतात. त्यामुळे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत आणि घरच्यांच्या सहमतीनेच निर्णय घ्यावेत. मला तीच मुलगी आवडते, मी तिच्यासोबतच लग्न करेल असे म्हणून आपला हट्ट करून आपलं आयुष्य बर्बाद करू नका. कारण आपले घरचे आई-वडील हे आपल्यासाठी चांगलाच विचार करतात. आपल्या मुलाचं वाईट व्हावं हे कोणत्याच आईवडिलांना वाटत नाही. ते आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच करतात आणि आपल्यापेक्षा ते वयाने मोठे असतात. त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव देखील बरेच असतात. त्यामुळे नेहमी त्यांच्या बोलण्याला मान देऊन ते म्हणत आहे ते योग्य आहे असे समजूनच वागत चला. मग बघा, आयुष्यात असे फसवणुकीचे अनुभव येणारच नाहीत. जळगाव शहरातील कांचननगरमधील शुभम संजय पाटकर याच्या सत्य अनुभवावरून तुम्हाला काय शिकायला मिळालं नक्कीच खाली मला कॉमेंटमध्ये सांगा. या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन नवीन कथा तुम्हाला वेळेत ऐकायला मिळतील. धन्यवाद.